नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सार्क परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक आज नेपाळमध्ये पोखरा इथं होणार. विश्व सूफी मंचाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ज्ञानदिन म्हणून घोषित करण्याचा सरकारचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. नायजेरियात 2 महिलांनी मशिदीत केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 24 जण ठार तर 23 जण जखमी. आणि नागपूर इथं 60 लाख रुपयांचं कोकेन जप्त. नेपाळमधल्या पोखरा इथं आज सार्क अर्थात दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक होणार आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजीज यांची भेट घेणार आहेत. या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. काल परराष्ट्र सचिव स्तरावर झालेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर उपस्थित होते. शांतता आणि प्रेमाची परंपरा लाभलेल्या सूफीवाद या विषयावरती जगभरामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती ऑल इंडिया उलेमा आणि मशाईख मंडळाच्या वतीनं दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आजपासून विश्व सूफी मंचाला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. 20 तारखेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी 200हून जास्त भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आध्यात्मिक गुरू तसंच सूफी विद्वान सहभागी होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा औचित्य साधून 14 एप्रिल हा बाबासाहेबांचा जन्मदिवस ज्ञानदिन म्हणून घोषित करण्याबाबत सरकार विचार करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीला पर्यटनाचा अ दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. बाबासाहेबांच्या अनुयायांची संख्या लक्षात घेता चैत्यभूमी परिसरामध्ये सीसीटीव्ही तात्काळ बसवले जातील. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अभिवादनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक खात्याच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं भीम पहाट हा कार्यक्रम तसंच शासनाच्या वतीनं प्रकाशित होणारं लोकराज्य मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक जयंती विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात येईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा काल संपला. या टप्प्यात झालेल्या कामकाजाबाबत सरकारनं समाधान व्यक्त केलंय. संसदेनं काल आधार विधेयकाला मंजुरी दिली. राज्यसभेनं 5 सुधारणांसह आधार विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं होतं. मात्र राज्यसभेनं सुचवलेल्या सर्व सुधारणा लोकसभेनं फेटाळल्या. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. राज्यघटनेनुसार कुठल्याही विधेयकाबाबत लोकसभेची मंजुरी अंतिम समजली जाते. राज्यसभेच्या यावर्षी निवृत्त झालेल्या तसंच निवृत्त होणाऱ्या 97 खासदारांचा निरोप समारंभ काल झाला. दरम्यान संसदीय समित्यांच्या बैठकीला नियमितपणे उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपानं आपल्या 12 सदस्यांना या समित्यांवरून काढून टाकलं आहे. विधिमंडळामध्ये काल राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शन ठरावावरती चर्चा झाली. अनेक सदस्यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यानंतर झालेल्या कामकाजामध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असणारा सुमारे 157 कोटी रुपयांचा निधी शासनानं उपलब्ध करून दिल्यानं या बँकेचा परवाना पुन्हा मिळाला असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आदिवासी विभागातल्या शाळांमध्ये पुरवली जाणारी चिक्की निकृष्ट नसल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालंय, असं महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधानसभेत सांगितलं. या संदर्भातला निवाडा न्यायालयात होईल, असंही त्यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेत्यांना तालिका अध्यक्ष बोलायला संधी देत नाहीत अशी तक्रार वजा खंत याच दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 1 लाख शौचालयांची कमतरता असल्यानं ती उभारण्यासाठी डिसेंबर 2017 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
डान्स बार बंदी संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्यावरती विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्य समिती स्थापन केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत केली। ही समिती मसुद्याला अंतिम स्वरूप देईल आणि त्यानंतर हे विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी करत विरोधकांनी काल विधान परिषदेत घोषणाबाजी केली। नायजेरियाच्या पूर्वेकडील वायदुगरी शहरातल्या मशिदीमध्ये आज सकाळी 2 महिलांनी आत्मघातकी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय तर 23 जण जखमी झालेत। घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार यातल्या एका महिलेनं मशिदीत शिरल्यानंतर काही वेळानं आत्मघातकी स्फोट घडवून आणला तर दुसरीनं मशिदीच्या बाहेर दुसरा आत्मघातकी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये बोको हराम या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते। या संघटनेनं 2009 पासून आतापर्यंत अशा प्रकारे 20,000 लोकांची हत्या केली आहे। पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 3 रुपये 7 पैशांची तर डिझेलच्या किमतीमध्ये 1 रुपया 90 पैशांची वाढ झाली आहे। काल मध्यरात्रीपासून ही वाढ लागू झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती तसंच रुपये आणि डॉलरच्या विनिमय दरात झालेली वाढ यामुळे या किमती वाढल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे। नागपुरात काल गुन्हे शाखेनं 60 लाख रुपयांचं सुमारे 1 किलो वजनाचं कोकेन जप्त केलं। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली। काही व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावरती पोलिसांनी तपास सुरू केला। यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यांच्याकडे कोकेन मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं। याबाबत अधिक तपास सुरू आहे। आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे। आरोपीमध्ये एक सांगत आहे ते व्हेरीफाय करणे आता बाकी आहे की ते सांगतात की आम्ही काही MBA किंवा BCA चे स्टुडंट आहोत आणि बाकी एक ड्रायव्हर आणि एक मजूर क्लासचे आहेत, तर त्यांची आता पण तपासणी चालू आहे। तपासामध्ये आपल्याला कळेल की त्यांचे काय नेटवर्क आहे किंवा अजून कोणाकोणाचे हात आहे ते आता पुढच्या तपासमध्ये आपल्याला याबद्दलची माहिती दिसते। नागपूरमध्ये आतापर्यंत कोकीन जसं आमच्या रिपोर्टप्रमाणे सांगतात की कोकीन मिळालं न होता तर पहिल्यांदा कोकीन पकडण्यात आलेले आणि ते पण 1 किलोची सुमारास आहे, तर त्यामुळे एक मोठी कारवाई झालेली आहे। धुलीवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। या उत्सवादरम्यान वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातल्या बचत गटांनी नैसर्गिक रंग तयार करून इको फ्रेंडली होळीसाठी पुढाकार घेतलाय। होळीसाठी प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांचे शरीरावर वाईट परिणाम होतात। या रंगांचा अतिवापर पर्यावरणालाही घातक ठरू शकतो। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जालना जिल्हा पाणी टंचाईने त्रस्त आहे। अशावेळी पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने यंदा होळीसाठी जालना इथल्या कृषी विज्ञान केंद्रातून महिलांना तसंच बचत गटांना कोरडे नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। बीट, आरारोट पावडर, हळदी, नीळ हे याच्याने आपण नैसर्गिक रंग तयार करतो। यामध्ये श्रम, पाण्याची बचत हे सगळं आपण करू शकतो। ते अगदी सहजरित्या तुम्ही अंगावरून झटकला सुद्धा तरी ते निघतात। अगदी सोप्या पद्धतीने हे रंग तयार करता येतात। आम्ही जे कलर तयार केलेत रंग त्यामध्ये अगदी नैसर्गिक असल्यामुळे कुठलीच इजा होणार नाही। इथून प्रशिक्षण घेतलेल्या शिवकृपा उद्योग या बचत गटानं 300 किलो कोरड्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली आहे। यासाठी विविध वनस्पतींची पानं, फुलं, साली तसंच बियांचा वापर केला आहे। या रंगांचं वैशिष्ट्य असं की हे रंग कोरडे असल्यानं लवकर साफ होतात, तसंच यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणंही शक्य झालं आहे। जालना जिल्ह्यासह राज्यात इतर जिल्ह्यांनीही अशा प्रकारे इको फ्रेंडली होळीचा पर्याय निवडला तर कित्येक लिटर पाण्याची बचत होईल, याशिवाय आरोग्यालाही हानी होणार नाही। गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि मागास जिल्ह्यामध्ये शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। शिक्षण विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यावेळी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातल्या एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन भापकर यांनी यावेळी केलं।
दुर्गम आणि अतिसंवेदनशील असलेल्या भामरागड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी भापकर यांनी यावेळी हा तालुका दत्तक घेतला। पुण्यातलं लष्करी रुग्णालय सध्या कात टाकत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीनही दलातल्या अधिकारी, कर्मचारी आणि जवानांवरती उपचार केले जात आहेत। या रुग्णालयातल्या नवीन तंत्रज्ञानाबाबत काल प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली। आग्नेय आशियातलं हे सर्वात मोठं लष्करी रुग्णालय। स्टेम सेलच्या माध्यमातून या रुग्णालयात सांधेदुखीवरती उपचार केले जातात। या रुग्णालयाच्या विविध विभागामध्ये 800 रुग्णांची क्षमता आहे। आतापर्यंत 3000 जखमी जवानांवरती इथं उपचार करण्यात आल्याची माहिती ब्रिगेडियर HR अगरवाल यांनी दिली। नवनवीन तंत्रज्ञानातून भविष्यामध्ये हे रुग्णालय अधिकच अद्ययावत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये कापसी गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा सध्या डिजिटल पद्धतीने चालवली जाते। याविषयीचा हा वृत्तांत। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं सोलापूर जिल्ह्यातल्या कापसी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं डिजिटल शाळेच्या दिशेनं वाटचाल केली आहे। जर विद्यार्थ्याच्या पाठीवरलं दप्तराचं ओझं जर कमी करायचं असेल तर टॅब हा एक त्याचा एक उपाय होऊ शकतो। आणि ही कल्पना मी गावकऱ्याच्या पुढे मीटिंग घेतली आणि मांडली। त्यांना सांगितलं की आपण जर एक टॅब घेतला तर जे काही 50 किलो पुस्तकाच्या ओझ्यामधून जे साध्य होणार नाही ते ह्या टॅब मध्ये बसू शकतं। आणि त्या टॅब मध्ये सर्व विषयाची क्रमिक पुस्तकं, त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक गेम आणि गणिती कोडी याचं वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स आम्ही त्याच्यामध्ये सेव्ह केले। आणि आज मुलं ती पुस्तकं वगैरे त्याच्यामधून व्यवस्थित हाताळतात आणि कुठल्याही प्रकारचं ओझं आज विद्यार्थ्याच्या पाठीवर राहिलेलं नाही। आज या शाळेतले 2री ते 4थीच्या वर्गातले विद्यार्थी पाठीवर वही पुस्तकाचं ओझं न घेता अवघ्या 300 ग्रामचा टॅब शाळेत घेऊन जातात। त्यामुळे तीही खूप खुश असतात। 3रीत माझ्या पाठीवर इतकं ओझं होतं की 6 वह्या आणि 5 पुस्तकं होते, बाटली आणि डबा होता। त्यामुळे आम्हाला खूप पाठीवरचं ओझं होतं। आता आमचं पाठीवरचं ओझं कमी झालेलं आहे। आमच्या मुख्याध्यापकांनी एक टॅब दिला। आता चौथीत असताना टॅबमुळे माझ्या दप्तराचे ओझे कमी झाले। 3रीत असताना वहीवर लिहित होतं ते आता आम्ही टॅबमध्ये लिहितो आणि टॅबमध्ये वाचतो। शाळेत आम्ही पुस्तकं आणत नाहीत, घरी आम्ही पुस्तकं ठेवतो। परत आम्ही घरी वहीत लिहितो आणि फोटो काढून शिक्षकांना दाखवतो। वर्गामध्ये फळा आणि खडूची जागा संगणक आणि प्रोजेक्टरने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे। 700 लोकवस्तीच्या गावात अशी आदर्श शाळा उभी राहत असताना या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतर शाळांनी घेतला तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याबरोबरच त्यांच्या मनावर होणारा मानसिक तणावही कमी व्हायला मदत होईल हे नक्कीच। मुंबईतल्या नेहरू कला दालनामध्ये सध्या प्रमोद गावडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। जलरंगाच्या माध्यमातून निसर्गाच्या विविध छटा त्यांनी या चित्रामध्ये रेखाटल्या आहेत। निसर्ग चित्रांबरोबरच शहरातली विविध स्थळं, वाहतूक, सामाजिक जीवन यांचंही चित्रण गावडे यांनी जलरंगाच्या सहाय्यानं केलं आहे। हे चित्र प्रदर्शन येत्या 21 तारखेपर्यंत रसिकांसाठी खुलं राहील। आणि आता बातमी क्रिकेटची। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल दुसऱ्या गटामध्ये कोलकाता इथं झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं बांगलादेशवर 55 धावांनी विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांमध्ये 5 बाद 201 अशी दमदार धावसंख्या उभारली। बांगलादेशाचा संघ 20 षटकांमध्ये 6 बाद 146 धावांचीच मजल मारू शकला। दरम्यान कालच्या दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडवरती 6 गडी राखून विजय मिळवला। इंग्लंडनं 20 षटकांमध्ये 6 बाद 182 धावा केल्या। वेस्ट इंडिज संघानं सामना जिंकण्यासाठी आवश्यक 183 धावा, 18 षटकं आणि 1 चेंडूमध्ये पूर्ण करून विजय मिळवला। हवामान
येत्या 24 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर याच काळामध्ये राज्याच्या इतर भागातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्क परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक आज नेपाळमध्ये पोखरा इथं होणार. विश्व सुफी मंचाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ज्ञानदिन म्हणून घोषित करण्याचा सरकारचा विचार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. नायजेरियात 2 महिलांनी मशिदीत केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 24 जण ठार तर 23 जण जखमी. आणि नागपूर इथं 60 लाख रुपयांचं कोकेन जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.